नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 620वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर चॅनेलला अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मी एका पेपरमध्ये बातमी वाचली की जगात 1% लोक मानसोपचार घेत आहेत. आणि मग मला खूप भीती वाटली, कारण मला कळलं की 99% लोक मानसोपचार न घेताच मोकाट फिरत आहेत. एका पेपरमध्ये मी बातमी वाचली की जगात 1% लोक मानसोपचार घेत आहेत. आणि मग मला भीतीच वाटली, कारण मग मला कळलं की 99% लोक मानसोपचार न घेताच मोकाट फिरत आहेत. दुसरी कविता आहे. हिचे काहीतरी करायचे राहून गेले आणि थोड्या वेळाने हे हिलाच जाणवले. त्याबद्दल तिने माझ्याशी थोडा वेळ वाद घातला आणि मग मोठ्या मनाने मला माफ पण करून टाकली. हिचे काहीतरी करायचे राहून गेले हे हिलाच जाणवले. त्याबद्दल तिने माझ्याशी थोडा वेळ वाद घातला आणि मग मोठ्या मनाने मला माफ करून टाकले. तिसरी जी रचना आहे ती अशी आहे. आपल्या मैत्रीचे अनेक पैलू आहेत. तुला रडू आले तर मलाही रडू येते आहे. तुला हसू आले तर मलाही हसू येते आहे. आणि तू गाढवपणा केलास तर तरीही मला हसूच येते आहे. आपल्या मैत्रीचे अनेक पैलू आहेत. तुला रडू आले तर मलाही रडू येते आहे. तुला हसू आले तर मलाही हसू येते आहे. आणि जर तू गाढवपणा केलास तर तरीही मला हसूच येते आहे. पुढची रचना आहे. श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 151वा भाग. मीच ब्रह्म आहे, माझ्या सम कोणी नाही. मीच सत्य आहे, मी कल्पनातीत आहे. मीच ब्रह्म आहे, माझ्या सम कोणी नाही. मीच सत्य आहे, मी कल्पनातीत आहे. मी असा नाही, मी तसा नाही. मी शाश्वत सत्य शाश्वत आनंद आहे. मी असा नाही, मी तसाही नाही. मीच शाश्वत सत्य शाश्वत आनंद आहे. तू वेगळा नाही, मी वेगळा नाही. आपण ज्यापासून बनलो तो ब्रह्म एक आहे. तू वेगळा नाही, मी वेगळा नाही. आपण ज्यापासून बनलो तो ब्रह्म एक आहे. नरकासुरास संपवणारा मी नारायण आहे. त्रिपुरासुरास संपवणारा मीच तर आहे. नरकासुरास संपवणारा मी नारायण आहे. त्रिपुरासुरास संपवणारा मीच तर आहे. मीच ज्ञान आहे मीच साक्षी आहे. मला मी माझे नाही, कारण मी एकच आहे. मीच ज्ञान आहे मीच साक्षी आहे. मला मी माझे नाही, कारण मी एकच आहे. मीच सर्व जीवांमध्ये ज्ञानरूपात असतो. मीच सर्व जीवांना आधारभूत असतो. मीच सर्व जीवांमध्ये ज्ञानरूपात असतो. मीच सर्व जीवांना आधारभूत असतो.
ज्याचा अनुभव घ्यावा तो मीच तर असतो, जो अनुभवतो तोही मीच तर असतो. ज्याचा अनुभव घ्यावा तो मीच तर असतो, जो अनुभवतो तोही मीच तर असतो. ज्याच्यावर सर्वांना सर्व दिसू शकते, तो जादूचा पडदा मीच तर असतो. ज्याच्यावर सर्वांना सर्व दिसू शकते, तो जादूचा पडदा मीच तर असतो. मायेच्या वाऱ्याने सागरावर लाटा येती, परमानंदाचा सागर मीच तर असतो. मायेच्या वाऱ्याने सागरावर लाटा येती, परमानंदाचा सागर मीच तर असतो.